वसई विरार महापालिकेचे माजी महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या कार्यकाळात 275 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा हा ईडीकडून करण्यात आलाय। वसई विरारमधील 41 अनधिकृत इमारतींच्या बांधकामांप्रकरणी ईडीनं पवारांना अटक केली आहे। या प्रकरणात त्यांच्यासह चौघांना कालच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। अनिल कुमार पवारांनी त्यांच्या कार्यकाळात 5.6 कोटी चौरस फुटांची कामं ही मंजूर केली। तसंच ते प्रति चौरस फूट 50 रुपयांची लाच घेत असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं। दरम्यान वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचे वकील उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी अनधिकृत बांधकाम प्रकरणात झालेले आरोप हे फेटाळून लावलेत। ज्या माणसाने हे स्टेटमेंट दिलं की मी हे 1 कोटी रुपये हे मिस्टर रेड्डी किंवा लीगल ऑफिसर किंवा कोणाला पैसे म्हणून दिले, तर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत लाच देणारा पण आरोपी ठरतो। त्यामुळेच कधीच असं स्टेटमेंट म्हणून पुढे येणार नाही आणि एकही माणूस सापडणार नाही जो म्हणेल की मी लाच दिली। कारण त्या केसमध्ये जर ईडीने स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आणि त्यामध्ये जर कोणी म्हटलं की मी 1 कोटीची लाच दिली, तर सेक्शन 50 कलम 50 अंतर्गत ईडीने रेकॉर्ड केलेलं स्टेटमेंट हे कोर्टामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतं। आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा। वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स। पिढ्या बदलतील पाईप नाही।